हाय हॅलो नमस्कार सर्वांना. मी ज्योती सुरवसे फॅशन मराठी या यूट्यूबच्या चॅनलवरती आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत करते. चला तर आज आपण पाहणार आहोत प्रिन्स कट 3 पीस प्रिन्स कट ब्लाऊज पाहणार आहोत. 34 साईजचं ब्लाऊज कट करायचे आपल्याला आणि 3 पीस म्हणजे आपले याच्या अगोदर आपण 2 पीस ब्लाऊजचं कटिंग पाहिलेलं आहे प्रिन्स कटच्या. तर आज आपण 3 पीस ब्लाऊज कटिंग पाहणार आहोत, ते पण डायरेक्ट अस्तरवरती आणि मेन फॅब्रिकवरती. हे पहा. आता तर मग मी उंची घेणार आहे 15 इंच. तयार उंची आपल्याला 14 लागते, तर आपण 15 इंच उंची घेऊयात अशा पद्धतीने. आता मी मुंडा शोल्डर टाकलं आहे 5.5 इंच. मुंडा टाकणार आहे मी 6 इंच. मुंडा 5.5 जरी घेतला तरी चालेल, पण मी तर अर्धा इंच एक्स्ट्रा घेतलं आहे. 5.5च घेतला म्हणायचं. आणि अशा पद्धतीने मी पॉईंट काढून टाकलं आहे. आता त्याच्यामध्ये ना मी 34 इंच 8.5चं टाकलेले. हे अशा पद्धतीने. आता मी कंबर टाकणार आहे 7.5 इंच. बॅक साईडला टक्स आपल्याला 1 इंच वाढवायचं असतं आणि त्याच्यामध्ये परत आपल्याला 1.5 ते 2 इंच आपल्याला वाढवायचं असतं, ते म्हणजे शिलाई मार्जिन. हे पहा अशा पद्धतीने मी आता लाईन ड्रॉ करून घेते. लाईन मार्किंग करून घ्यायची. लाईन मार्क करून घेतली. हे पहा अशा पद्धतीने मी आता गळा टाकला 2.5 इंच 2.25 इंच आणि मागचा गळा मी टाकलेला आहे 9 इंच 9.5 इंच टाकलेला आहे. आपल्या प्रत्येक कस्टमरच्या मापानुसार आपल्याला इथं मापं टाकायचे आहेत. हे पहा अशा पद्धतीने. आता मी पुढचा आपला साईड म्हणजे मागचा पॅटर्न आपला तयार झाला, म्हणजे मागचा भाग आपला तयार झाला आहे, ते आज आपण कट करून घेऊया. हे पहा आता कट करून घेतला. आता आपल्याला पुढचा याच्यावरच काय करायचं, आपल्याला उरलेल्या अस्तरवर हेच आपल्याला ठेवायचे. अशा पद्धतीने असं ठेवायचे जेणेकरून अर्धा इंच आपल्याला खालच्या साईडने सोडून द्यायचे. जसं की आपण योगपट्टी खाल्ली आपण अर्धा इंच वाढवतो, त्या योगपट्टीसाठी आपल्याला अर्धा इंच खाली ठेवायचे. कारण आपल्याला योगपट्टी आपल्याला दुसरी काढायची नाही आहे, इथं डायरेक्ट अस्तरवरती आहे. त्यामुळे आपल्याला आधीच योगपट्टी अर्धा इंच काढून घ्यायची, जेणेकरून आपलं अस्तर वगैरे वाटोळं होणार नाही, खराब होणार नाही. हे पहा अशा पद्धतीने घेतले मी आखून. आता मी जसं ते छापा मारून घेतला आहे, जसा वरच्या खडूचा, ते तशाच पद्धतीने मी पुढचा गळा पण आखून घेणार आहे. आणि जे 1/2 इंच आपल्याला पुढच्या साईडला ठेवलेलं आहे ते आपल्याला लुपट्टीसाठी जातं. अशा पद्धतीने मी आता गळा टाकला. आता मुंडा टाकून व्यवस्थित करून घेते. अर्धा इंचवर पुन्हा मुंड्याचा पण आतमध्ये आकार मारून घेते, मार्क करून घेते. आता खाली आपल्या अर्धा इंच एक्स्ट्रा तर उरलेलं आहे. मग आता आपल्याला तिथं योगपट्टीसाठी आपल्याला ते जाणार आहे. आता हे पहा, आता आपण पॉईंट काढायचं आहे आपल्याला. टक्स प्रिन्सच्या कटोरीचा जे टक्स असतो ना, ते आपल्याला काढायचं आहे. आता मी ते 10.5 इंचवर मार्क केलं आहे. आणि आता हे पहा अशा पद्धतीने. आता काय करायचं आहे, मी योगपट्टी मार्क करून घेते. 2.5 इंचवरती योगपट्टी काढून घेतली मी. आणि आता आपल्याला अशा पद्धतीने वरती अर्धा इंच मार्क करून घ्यायचं आहे. आणि तशा पद्धतीने हे बघा पॉईंट काढलं, त्याला जोडून घेतलं आहे. आता इथं काय करायचं आहे आपल्याला, अशा पद्धतीने मी जोडून घेतला. इथं आपल्याला टक्स पॉईंट द्यायचा 1.5 इंचाच्या पुढं. हे पहा अशा पद्धतीने. तुम्ही थोडासा आतमध्ये दिला, गोल दिला तरी चालेल, किंवा थोडासा असा दिला तरी चालेल. मी 2 पद्धतीने आकार देऊन दाखवलेत. हे पहा मुंड्याच्या साईडने आपल्याला अर्धा इंच वाढवायचे. आणि पुढं जे 1.5 इंच आपण ह्याला घेतलं होतं ना टक्सला, तिथं 1.5 इंच आपल्याला बाहेर वाढवायचं, पुढती वाढवायचे फिटिंगच्या साईडला. तर आता आपण काय करू, कट करून घेऊया. आता हे झालं आपला पुढचा भाग पूर्ण तयार. तर कट करून घेऊया. तर कट करताना काय करायचं, आधी योगपट्टी कट करून घ्यायची आणि नंतर मग आपलं
प्रिन्सची कटोरी कट करायची. हे पहा अशा पद्धतीने गळा कट करून घ्यायचा आहे. खूप सोपी पद्धत आहे, कोणालाही अगदी सहज समजेल. व्हिडिओ स्किप न करता पहा, म्हणजे तुम्हाला स्टेप बाय स्टेप सगळं समजून घेईन. आता जे मागचा मुंड्याचा ते आपल्याला सोडून द्यायचं आणि पुढच्या मुंड्याचा आपल्याला आकार कापून घ्यायचा. हे पहा, आणि आता आपण प्रिन्सची कटोरी कापून घेऊ. आता आपल्याला काय करायचं, याचा आकार पण कट करून घ्यायचा आहे. हे पहा अशा पद्धतीने बघा आपले झालेले आहेत पुढचे हे तिन्ही पार्ट तयार. ह्यालाच म्हणतात की 3 पीस प्रिन्स कटोरी, 3 पीस प्रिन्स कट ब्लाऊज. आणि 2 पीस म्हणजे पुढचे 2च भाग निघतात, त्याला 2 पीस म्हणतात. हे आता 3 भाग निघलेली पट्टी प्रिन्सची कटोरी. ते आता मी मागचा गळा आपण गोळ केला होता, तर मला पानगळा द्यायचा आहे तिथे. हे पहा अशा पद्धतीने मी पानगळा कापून घेतला आहे. हे पहा किती छान असा मस्त येतो ह्या पानगळा. तर मी 2 आकाराच्या अगोदर मी एक आकार काढून दाखवला आणि दुसरा एक आकार, असे 2 आकाराचे पानगळे आपण कापू शकतो. आता आपण बाही कट करायची. आता बाहीला जितका लागतो कपडा आपल्याला तितका फोल्ड करून घ्यायचा आहे. ते काय अशा पद्धतीने आपण बाहीला कसं 1 इंच अर्धा इंच वरती आपण एक्स्ट्राचं घेत असतो, तर आपण घेत राहायचं. कारण की बाही कमी किंवा जास्त पडत नाही. शिलाई मार्जिन तुम्ही ते किती 1.5 इंच घेतलेलं असतं फिटिंगच्या साईडला, तर कधी 2 इंच घेतलेलं असतं. तर त्याप्रमाणे आपल्याला बाही पण पुरली पाहिजे. तर त्याप्रमाणे तुम्ही जर 1.5 इंच घेतलं तर अर्धा इंच वाढवू शकता, 2 इंच घेतलं तर 1 इंच बाहीच्या घडीच्या पुढती वाढवू शकता. आपली जर समजा साईज असेल 34 इंच तर 8.5ची बाही आणि 1 इंच वरती. आणि हे पहा मी अशा पद्धतीने मी करून घेतली बाही मला 4.5ची हवी होती, तर मी 5.5 करून घेतलं आहे. 1 इंच एक्स्ट्रा. आणि बघा दंडगेर 6 टाकला आहे, 2 इंच मार्जिन टाकलं आहे, 2 इंच आपण आतमध्ये येऊन असा हे करायचं ना. पहिल्याला काय करायचं, मागचा आकार देण्यासाठी आपल्याला 2 इंचच्या पुढे द्यायचा आहे आणि दुसरा आकार आपल्याला 1.5 इंचच्या पुढे द्यायचा आहे, अशा पद्धतीने. आणि मध्ये आपल्याला दोन्ही आकाराच्या मध्ये आपल्याला अर्धा इंचचा गॅप ठेवायचा आहे, जेणेकरून अर्धा इंच आपलं पुढच्या मुंड्यातून जात असतात. आपण पुढच्या मुंड्याचाही भाग तयार करून घेऊया. हे बघा अशा पद्धतीने मस्त असा आकार देऊन झालेला आहे आपला, जेणेकरून काय होतं की बाईला गुड्या वगैरे घोळ वगैरे येत नाही समोरच्या साईडने. अशा पद्धतीने बाई कट करायची. बाईचं तुम्हाला जर कट करता येत नसेल तर तुम्हाला सेपरेट व्हिडिओसुद्धा मी बाईचा टाकते. काय होतं बऱ्याच जणींना नवीन शिकणाऱ्यांना बाईचे आकार वगैरे व्यवस्थित देता येत नाहीत. तर बाईचे आकार देण्यासाठी ना व्यवस्थित येण्यासाठी बाई जर व्यवस्थित आकार आला तर बाई आपल्याला एकदम फिटिंगमध्ये बसते, कुठेही घोळ वगैरे येत नाही. तर चला तर मग आता आपण मेन फॅब्रिक कट करायला घेऊया. हे पहा आता मी काय करते, पहिली लेस वगैरे काढून घेतली आणि आपल्याला जिकडून लेस काढून घेतली होती त्या साईडने आपल्याला सोयीचा भाग घ्यायचा आहे आपला मेन पीसचा. आता हे पहा अशा पद्धतीने मी आधी राखून घेते, म्हणजे आपल्याला बाही कट करायची ना त्या साईडने आपल्याला 1 इंच कट करून टाकायचे, जिकडून धागे वगैरे एक्स्ट्राचे असतात ते बघा अशा पद्धतीने आधीवर मी कट करून घेतले ते पूर्ण धागे. आता आपल्याला बाही कट करून घ्यायची. आधी काय करायचं आपल्याला, कधी पण मेन फॅब्रिक आहे ना अर्धा ते पाव इंच जास्त कट करायचं, किंवा तुम्ही डायरेक्ट कट केलं तरी चालेल, पण तुमची बाही वगैरे इकडे तिकडे सरकत नाही म्हणून तशा पद्धतीने कट करायचे. फटाफट मी सगळं कट करून घेते. जर तुमचा मेन फॅब्रिक म्हणजे मेन पीस ब्लाऊज पीस तुमचा जर एकदम असा गोळा वगैरे झालेला असेल तर तुम्ही इस्त्री करून घ्यायचा, जेणेकरून काय होतं की अस्तर जोडताना कुठेही गुड्या वगैरे पडत नाही, ते व्यवस्थित असा येतो. पण इथं एवढा काही गोळा झालेला नव्हता, हे कडक होता ब्लाऊज पीस, तर मी मस्त अगोदर त्याला म्हटलं कट करून घ्यावं. काही इस्त्री वगैरे करायची गरज नाही पडत. एक्स्ट्राचे दोरे वगैरे सगळंच कट करून घ्यायचं. अशा पद्धतीने डायरेक्ट आपण करू शकतो कटिंग असं. आता हे पहा अशा पद्धतीने आता माझी बाही झाली आहे, बॅकचा पॅटर्न झाला आहे कट करून तयार. आता आपल्याला हे कट करून घ्यायचं आहे. पुढचेच आपले 3 पार्ट, म्हणजे 3 पार्ट आता आपल्याला जसे बसवायचे तसे आपल्याला बसून आपल्याला व्यवस्थित असे कट करून घ्यायचे. हे पहा अशा पद्धतीने आता मी ॲडजस्ट करून घेते कुठं कसं काय बसेल वगैरे. हे पहा अशा पद्धतीने आता इथं बसतं आहे, तर मी 3 पार्ट आता मी कट करून घेते.
काय होतं, मागचा भाग अगोदर सगळ्यात अगोदर कट करून घ्यायचा, बाही वगैरे किंवा पुढचे जे पॅटर्न असतात त्याला आपण जर खरंच ब्लाऊज पीस खरंच खूप कमी असलं तर जॉईंट पण देऊ शकतो, पण पुढच्या भागाला पुढच्या पॅटर्नला देऊ शकतो. कारण की काय होतं की पुढचा पॅटर्न आपला हे होत नाही, पण मग काय होतं मागच्या पॅटर्नला आपण जोड वगैरे देऊ नाही शकत, तर मग आपण पुढच्या पॅटर्नला जोड देऊन घ्यायचा. अशा पद्धतीने मग काय होतं की ब्लाऊज पीस नाही पुरलं तर, पण शक्यतो ब्लाऊज पीस पुरतं. 38च्या पुढच्या साईडला ब्लाऊज पीसला थोडासा प्रॉब्लेम येतो, ब्लाऊज बसत नाही 40 साईजच्या पुढचे, तर मग त्याला आपण बाहीला वगैरे जॉईंट देऊ शकतो. बाहीला जॉईंट कसा द्यायचा तर मग मी याचा पण सेपरेट व्हिडिओ टाकला एक, आणि जर तुम्हाला त्याच्यात नसेल समजलं तुम्ही अजून एक व्हिडिओ बनवेल बाहीला जॉईंट कसा द्यायचा, की छोट्या बाहीला सुद्धा जॉईंट कसा द्यायचा मी मोठ्या बाहीला जॉईंट दिलेला व्हिडिओ टाकलेला आहे. हे बघा अशा पद्धतीने माझं सगळं कटिंग झालेलं आहे. हे पहा सगळे पार्ट तयार झालेले, सगळे पार्ट आपले ब्लाऊजचे तयार झालेले, मागचा पुढचा फ्रेंचची कटोरी पट्टी आणि साईड हुक पट्टीचा साईड पॅटर्न. आता आपण पुढच्या गळ्यासाठी आपल्याला पायपिंग करायची आहे याच कपड्याची, तर आपण पट्ट्या काढून घ्यायच्या. तर आपण पट्ट्या पायपिंगला कशा काढायच्या, तर तिरक्याच पट्ट्या काढायच्या जेणेकरून व्यवस्थित अशी आपली पायपिंग येत असते. तर आता म्हणजे आपल्याला हे करायचेत ना लटकन, तर मला 3 इथे लटकन करायचे, 3 लटकन आपल्याला उशाचे करायचे. तर लटकनचा पण व्हिडिओ मी टाकणार आहे. त्यासाठी आपल्याला लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि आपल्याला छान छान असे व्हिडिओ पाहायला मिळतील. अगदी एकदम सोपी पद्धत, कोणालाही समजेल अशी सोपी पद्धत सांगते मी. असं डायरेक्ट कापडावरती एकदम सोपी पद्धत कुणी सांगत नाही, तर मी अशी सांगते तुम्हाला. हे पहा, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आता मी हुक लूप पट्टी पण काढून घेते, जेणेकरून काय होतं सगळे आपलं कटिंग केलं ना तर शिवताना आपलं एकदम ब्लाऊज एकदम पटकन होतं, आपलं सगळं तयार असलं. हे बघा कटिंग झालेली आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओ.